थोडी लढा लक्ष सेवा आहे सगळं या ठिकाणी दाखवलं एक साथ सावधान। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की। धन्यवाद। आमच्या अडूरगावचे सन्माननीय निलेशजी खेडेकर आणि त्याचप्रमाणे सुरजजी पवार सर या अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान याच्या माध्यमातून ते संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी लाभले आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने सहभाग घेतला त्या सर्व संघांचं पुनश्च एकदा मनापासून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो। आजची स्पर्धा आजचं सत्र अंतिम सत्र आहे आणि पहिला उपउपांत्य फेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतो तो म्हणजे श्रीराम दत्त सेवा आरे अ आणि विठलाई अडूर। मी या ठिकाणी आदरणीय आमचे बंधू श्रीयुक्तजी आरेकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत। सर्वप्रथम दीपकदादा देवकर, त्याचप्रमाणे विलासजी विचारे, निलेशदादा मोरे, प्रकाशजी सगळे, त्याचप्रमाणे कद्रीकर साहेब, त्याचप्रमाणे सीतारामजी हलिये आणि त्यानंतर सुधीरजी देवलकर यांच्या शुभ हस्ते सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत। आणि मी विनंती करतो की आदरणीय निलेशदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पहिल्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत। मित्रांनो, ही स्पर्धा संपूर्णरित्या आपण लाईव्ह प्रेक्षेपण विनायक शिंदे यांच्या माध्यमातून वीरा ऑफिशियल 165 हा चॅनल आहे। कालच्या मॅच अतिशय सुरेख पद्धतीनं चांगलं टेलिकास्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाले। एकदा जोरदार टाळ्या वीरा ऑफिशियल 165 साठी झाल्या पाहिजे। कालच्या अतिशय सुंदर 8टीच्या 8 मॅच आपल्याला चांगलं प्रक्षेपण त्याच्या माध्यमातून मिळाले। मित्रांनो, चांगला प्रतिसाद कालच्या दिवसामध्ये तुमच्याकडून लावलाय। आजच्या दिवशी सुद्धा हेच प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा चॅनल आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपल्या मित्रांना लिंक त्या माध्यमातून पुढे पाठवायला विसरू नका। कालचा जो अंतिम सामना झाला होता त्यामध्ये आणि या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान आपण कबड्डीच्या माध्यमातून असेल कोणतेही क्षेत्र असो या ठिकाणी दिले जातं। नक्कीच या तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात आणि म्हणूनच या नेतृत्वाला सलाहकारचं योगदान लाभलंय। सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते। पहिली चढाई अविनाश शेटे मजबूत ध्येयष्टीचा खेळाडू आहे। अरे सगळ्याचा पकड करण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारचा डॅश होतोय, पाहायचं आहे। अतिशय सुंदर खेळ या ठिकाणी सुरू होतोय। पहिल्या चढाईमध्ये अविनाश याला चांगल्या प्रकारचा डॅश करण्यामध्ये यशस्वी होतोय। तो विठलाई अडूर संघ स्थानिक संघ आहे, मात्र पलांटे बलवान संघ ज्याच्याकडे अनेक स्पर्धांचं विजेतेपद आहे तो मात्र आरे संघ या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोशन चूक करतोय। सामना बोनस गुण प्राप्त करतोय, प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो आता मात्र सुदीप रसाळ पाहायचंय। आजच्या दिवसामध्ये हा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना पाहतोय। दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना आजच्या दिवसात असणार आहे तो म्हणजे उमामहेश्वर हेदवी आणि फ्रेंड सर्कल खालचा पाठ अ दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार। आपण गडबेशामध्ये तयार राहायचंय।
उबाबा ईश्वर हेदवी रेड सर्कल कालचा पाठ. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो राज. छान प्रयत्न. राज परत प्रत्युत्तर दाखल चढाई होती ती आता मात्र विटलाई अडूर संघाकडून. कालच्या दिवसाचा विचार केला तर विटलाई अडूर संघाने दत्तसेवा बेल्डेश्वर संघाचा पराभव केला होता आणि श्रीराम आरे संघानं अंतिम शेवटच्या सामन्यामध्ये 7 स्टार गुहागर संघाचा पराभव केला होता. आणि आता मात्र आजच्या दिवसात पहिली लढत, पहिला उपउपांत्य फेरीचा सामना आपण या ठिकाणी या स्पर्धेतला पाहतोय. परत प्रत्युत्तर दाखल चढाई होती ती आता मात्र विटलाई अडूर संघाकडे. परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा विटलाई अडूरकडून. आता मात्र ही तिसरी चढाई आहे आणि या तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय परंतु धोका पत्करतोय. 2 महत्वपूर्ण गुण या ठिकाणी प्राप्त केले जातात. पकड करण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु छान कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःला टर्न केलंय. 2 महत्वपूर्ण गुण टिपले. पुन्हा एकदा राज तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. चढाई करण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर पकड, अतिशय सुंदर पकड. राजला सुद्धा या ठिकाणी पकड होते. आता मात्र या पहिल्या सत्रामध्ये थोडीशी पडझड होताना पाहायला मिळते परंतु बलाढ्य बलवान संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो श्रीराम आरे संघ आहे. 2 खेळाडू आहेत पाहायचं. या 2 खेळाडूंमध्ये सुपर ट्रॅकरची संधी असणार आहे. एका दृष्टीने पाहिलं तर पहिल्याच चढाईमध्ये अविनाशला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले ते विटलाई अडूर आणि त्यानंतर रोशननं थोडासा स्वतःवर कंट्रोल ठेवला नाही आणि रोशन सुद्धा या ठिकाणी पकड करण्याच्या नावामध्ये पास झालाय. आता मात्र फर्स्ट टाइम ऑफ आरे संघ आणि आधी पाहायचंय एक मजबूत एसटीचा हा खेळाडू आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवते मित्रांनो. विटलाई अडूर संघाकडे चढाई करतोय. पकड करण्याचा प्रयत्न आदित्यला मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा डॅश केला जातो. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन, सुंदर खेळाचं प्रदर्शन आपण पाहतो विटलाई अडूर करून. आता मात्र एकमेव खेळाडू आहे आणि कोणालाही वाटलं नव्हतं या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला आरे संघावरती लोन पाहायला मिळतं. 1+2 3 पॉइंट्स ऑल इन 1. आता मात्र पुन्हा एकदा ऑल इन 1 झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करतोय तो अविनाश शेट्टी. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. बोलण्याचा प्रयत्न, पकड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी. अतिशय सुंदर मजबूत देह एसटीच्या चढाई करायला या ठिकाणी पकड मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळाली. यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण पद लाभलंय आणि एका बाजूने विचार केला तर आरे संघाकडे ओंकारजी बोरकर आहेत. गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून आपण काम पाहताना पाहतोय. पुन्हा एकदा विटलाई अडूर करून दोन अशी 6 खेळाडूंमध्ये क्षेत्ररचना सुरू आहे. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे विटलाई अडूर संघाकडून. परत प्रत्युत्तर दाखल. आता मात्र राज चढाई करतोय तो विटलाई अडूर संघाकडे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो, नवोदित खेळाडू असतील, नवोदित संघ असतील यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आणि त्याचंच एक चांगलं उदाहरण आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं. कोणत्याही प्रकारची गरज नसताना मात्र राजला या ठिकाणी हात टाकण्यात आला मात्र त्यामध्ये यशस्वी होतोय तो राज. गुण मिळतोय तो आरे संघाला. प्रत्युत्तर दाखल 7 नंबरची टी शर्ट प्रदान केला चढाई कराय. परत प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो पुन्हा एकदा अविनाश शेट्टी. 7 नंबरची टी शर्ट प्रदान केलेला आरे संघाचा खेळाडू. 2 चढाईमध्ये अपयशी ठरला. तिसरी आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर टॅकल, लाजवाब टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. सलग तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईमध्ये अयशस्वी होतो.
तिसरी चढाई. प्रयत्न करावा लागणार आहे. पाहायचंय 6 खेळाडू आहेत, कोणच तर ऑन असणार आहे, गुण तर मिळवावं लागणार आहे. करो या बरोबरची चढाई आहे. पकड करण्याचा प्रयत्न, चेन टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतो, यशस्वी होतोय, गुण मिळतोय तो आरे संघाला. आता मात्र सुंदर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल राज. आता मात्र 2-2-2 अशी 6 खेळाडूंमध्ये क्षेत्र असलाय. छान प्रयत्न केला जातो. एका दृष्टीने पाहिलं तर आपल्या संघाला जर यश मिळत नसेल तर बोनस हा एकमेव मार्ग आहे आणि त्यातूनच एक चांगली कामगिरी आपण राजच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्युत्तर दाखल सुदीप रसाळ चढाई करतोय विठलाई अडूर संघाकडून. सुदीप परत प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय राज. आरे संघाकडून चालू असलेली आजच्या दिवसातली पहिली लढत श्रीराम दत्त सेवा आरे अ विरुद्ध विठलाई अडूर पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतो. राज पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं कॉम्पिटिशन आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय आणि नक्कीच यामध्ये यशस्वी होतोय, बरंच गुण प्राप्त करतोय. प्रत्युत्तर दाखल विठलाई अडूर संघाकडून चढाई होतीये. आता मात्र 2-1-2-2 अशी 7 खेळाडूंमध्ये क्षेत्र असणार. यानंतरची दुसरी उपांत्य फेरीची लढत आपण पाहणार आहोत. फ्रेंड सर्कल खालचा पाठ अ विरुद्ध उमा महेश्वर हेदवी. दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पुकार आपण गडपेशामध्ये तयार व्हायचं आहे. प्रत्युत्तर दाखल यशस्वी चढाईकार राज, ज्याला बोनस किंग म्हणून आपण या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचं काम करताना पाहतोय. मजबूत हेस्टी आहे त्यांचा थोडासा आणि नक्कीच आपल्या पायाचा वापर करून या ठिकाणी सुरज शिंदेला टिपण्यात यशस्वी होतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी गुण मिळवला. तिसऱ्या चढाईचा पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतोय सुदीप. मात्र चांगल्या प्रकारचा डॅश होतो, गुण मिळतो तो आरे संघाला. प्रत्युत्तर दाखल आता मात्र 4 खेळाडू आहेत आणि या 4 खेळाडूंमध्ये 2-2 अशी क्षेत्र असणार. राज चढाई करतोय विठलाई अडूर संघाकडे. राज परततोय प्रत्युत्तर दाखल विठलाई अडूर कडून पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई केली जाते. आरे संघाकडे प्रत्युत्तर दाखल आता मात्र पुन्हा एकदा पाहायचंय अविनाश शेटे चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. 4 खेळाडू आहेत, 2-1-1 अशी 4 खेळाडूंमध्ये क्षेत्र असणार. पाहायचंय अविनाश परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई होती. आता मात्र विठलाई अडूर संघाकडून चालू असलेली आजच्या दिवसातली पहिली लढत उपांत्य फेरीचा सामना आपण या ठिकाणी 2 संघांमध्ये पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडाप्रेमी प्रेक्षक वर्ग या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तिसऱ्या चढाईचा पुन्हा एकदा आवाज स्वीकारतोय तो राज. पाहायचंय गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. पकड करण्याचा प्रयत्न, राज मात्र या ठिकाणी सुरक्षित होतोय. एक महत्वपूर्ण गुण प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तिसरी चढाई. पकड मात्र या ठिकाणी यशस्वी होते. अतिशय सुंदर पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते आरे संघाकडून गुण मिळतो तो आरे संघाला. आता मात्र 2 खेळाडू आहेत आणि या 2 खेळाडूंमध्ये राज चढाई करतोय.
सुपर टॅकलची संधी असणार आहे. पाहायचंय तोट्याचा प्रयत्न होता राजाचा. रिकॉर्डिंग घेतोय मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्या जाळ्यामध्ये बसवतोय. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय तो राजला. आरे संघाला प्रत्युत्तर ढकलला मात्र एकमेव खेळाडू आहे. आपल्या संघाची झालेली पडझड. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा पडझड पाहायला मिळाली होती ती आरे संघाची आणि त्यानंतर पडझड पाहायला मिळते ती म्हणजे विटलाई अडूर संघाची. 1+2 3 पॉईंट्स नोंद होतोय तो. आता मात्र विटलाई अडूर संघावरती प्रत्युत्तर दाखल चढाई होती अविनाश शेट्टे. पहिला सामना आजच्या दिवसातला उपउपांत्य फेरीची पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. सामना अतिशय सुंदर या ठिकाणी सुरू आहे. व्यासपीठावरती सर्व मान्यवर हा सामना पाहताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये आदरणीय या गुहागर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष निलेशदादा मोरे, त्याचप्रमाणे दीपकदादा देवकर, आमच्या या अडूर सोकाई देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष विलासजी विचारे, त्याचप्रमाणे आदरणीय आम्हा तरुणांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असणारे उमेशजी आरस, त्याचप्रमाणे सुधीरजी देवलकर, सीतारामजी हळये, प्रकाशजी झगडे, अविनाशजी देवलकर हे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. त्याचप्रमाणे संजयजी झगडे सुद्धा उपस्थित आहेत. सर्व मान्यवर या ठिकाणी हा पहिला सामना पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रत्युत्तर दाखल राज पकड करण्याचा प्रयत्न. आता मात्र राजच्या सुरक्षित पकड होते. अतिशय सुंदर पकड. प्रत्युत्तर दाखल चढाई होती ते आता मात्र विटाई अडूर संघाकडून पहिल्या उपउपांत्य फेरीचा सामना पाहतोय. कोणता संघ या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारणार हे आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा दुसरा सामना सुद्धा आपण उपउपांत्य फेरीची दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे उमामहेश्वर हेदवी आणि फ्रेंड सर्कल खालचा पाठ. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा पुकार आपण गडवेशामध्ये तयार व्हायचा आहे. फ्रेंड सर्कल खालचा पाठ अ विरुद्ध उमामहेश्वर हेदवी. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा अविनाश. चांगल्या प्रकारचा प्रयत्न करावा लागणार आहे अविनाशला, कारण की आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 चढायांमध्ये अविनाशला पकडण्यामध्ये यशस्वी झाले होते ते विटलाई अडूर संघ आणि त्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला आरे संघाकडून पाहायला मिळतोय. अविनाश परततोय, प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय तो म्हणजे सुदीप रझा विटलाई अडूरकडून पकड करण्याचा प्रयत्न. सुदीप निसटण्याचा प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी अयशस्वी होतोय. पकड मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते ती आरे संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा राज. चढाई होती ती विटलाई अडूर संघाकडे. राज चढाई करतोय. पकड करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. राज यशस्वी होतोय, गुण मिळतोय तो आरे संघाला. पहिल्याच सामन्याचं म्हणजे पहिल्या उपउपांत्य फेरीच्या लढतीचं या ठिकाणी मध्यांतर होतोय. मध्यांतरापर्यंत गुणसंख्या आपल्याला नक्कीच या ठिकाणी पंचकाल्याच्या माध्यमातून कळवली जाईल. मध्यांतरापर्यंत गुणफलक मध्यंतरानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आपण या व्यासपीठावरती आपल्या गुहागर तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय या गुहागर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष निलेशदादा मोरे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ
ते सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करतोय। मी दिलीप दादाला विनंती करतो की हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आपण निखिलची आठवण म्हणून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलंय। सर्वांचा लाडका असणारा खेळाडू आणि या खेळाडूला नक्कीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे सर्वजण एकवटले, हा एकोपा निर्माण झालाय ते फक्त या कबड्डीच्या माध्यमातून, या संपूर्ण अडूर गावाच्या माध्यमातून, आणि म्हणूनच हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। तदनंतर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय संजयजी झगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय। एक उमदा नेतृत्व आम्हा तरुणांच्या पाठीशी नेहमी चांगल्या प्रकारची साथ, चांगल्या प्रकारची खंबीरपणे उभे असणारे संजयजी झगडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आदरणीय संतोषजी दसम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय संजयजी झगडे यांचा। धन्यवाद। त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशजी झगडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया। या ठिकाणी हे सर्व मान्यवर हा सामना पाहताना आपल्याला या व्यासपीठावरून दिसत आहेत। आता मात्र या ठिकाणी बोनस गुण प्राप्त करतोय, पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल चढाई करतोय तो अविनाश शेट्टे। मित्रांनो, जे सभागृह आहे त्या सभागृहाच्या बाजूला महिला वर्ग बसलेला आहे, कृपया त्या कोपऱ्यामध्ये जो पुरुष वर्ग आहे मी सन्मानपूर्वक विनंती करतो तो कोपरा सोडून आपण मागे सरकायचं। विनंती असणार आहे, महिला वर्गच फक्त त्या ठिकाणी बसणार आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची नोंद घ्या। आपले माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, तो कोपरा सोडून आपण मागे सरकायचे। पुन्हा एकदा या ठिकाणी सामना पाहतोय पहिला आजच्या दिवसातला उपउपांत्य फेरीचा सामना श्रीराम दत्त सेवा आरे विरुद्ध विठलाई अडूर। प्रत्युत्तर दखल चढाई होती ती आता मात्र राज 2-2 अशी 4 खेळाडूंमध्ये क्षेत्ररचना आपण पाहतोय। प्रयत्न मात्र आपल्या रनिंग टच मध्ये नाही, परंतु पाय एवढा उंचावला होता की त्यामध्ये सुदीपला टेकण्यामध्ये यशस्वी होतं। हीच एक बॉडी लँग्वेज आहे आणि त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातोय, तो म्हणजे राज याच्या माध्यमातून। चढाई होती ती आता मात्र विठलाई अडूर संघाकडून सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा मात्र पहिल्या 5 ते 7 मिनिटांच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान विठलाई अडूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु तलाठी बलवान आरे संघ मात्र त्या ठिकाणी प्रत्युत्तर करतोय आणि त्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी होतोय। पाहायचे अंतिम क्षणी कोणता संघ या ठिकाणी विजयाचा दावेदार होतोय आणि पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय ते आपल्याला पाहायचं। पुन्हा एकदा राज यशस्वी होतोय, दावा करतोय कधी बाद केल्याचा आणि नक्कीच त्यामध्ये यशस्वी होतोय। गुण मिळते तो आरे संघाला। आता मात्र तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारतोय, पाहायचंय आपल्या संघाचं नेतृत्व करतोय आणि या नेतृत्वामध्ये आपल्या संघाला जी गरज आहे ते नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करावं लागणार आहे। मजबूत एसटी 7 खेळाडूंमध्ये चढाई करतोय, पकड करण्याचा प्रयत्न स्वतःला टर्न करतोय, परंतु या ठिकाणी मोहात पडला जातोय ते या 2 खेळाडूंना आणि 2 महत्वपूर्ण गुण विठलाई अडूर संघासाठी। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा यशस्वी चढाईकार राज 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय। चालू लढत आजच्या दिवसातली पहिली उपउपांत्य फेरीची लढत श्रीराम दत्त सेवा आरे विरुद्ध विठलाई अडूर। यानंतरची दुसरी उपउपांत्य फेरीची लढत उमामहेश्वर हेदवी विरुद्ध फ्रेंड सर्कल खांचापाट। दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा तिसरा पुकार आपण तयार राहायचंय। हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे। आता मात्र 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय विठलाई अडूर संघाकडून।
परततोय. प्रत्युत्तर दाखल चढाई होती. ते आता मात्र आरे संघाकडून तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल संतोष नार्वेकर स्मृती चषक 2024 हे पहिलं पर्व. आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण कालपासून सुरुवात केली आहे. आजचा हा दुसरा दिवस, अंतिम सत्र या आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी ही पहिली लढत आजच्या दिवसामध्ये पाहतोय. उपांत्य फेरीची लढत श्रीराम दत्त सेवा आरे आणि भेटला अडूर यांच्यामध्ये पाहतोय. आता मात्र या ठिकाणी व्यूहरचना आखली जाते. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय तो पुन्हा एकदा राज. या 4 खेळामध्ये चढाई करतोय तो राज. प्रयत्न करावा लागणार आहे. मजबूत की आणि आपल्या पुन्हा एकदा आता मात्र हाताचा वापर करतोय आणि आपल्या रनिंग अटॅचमध्ये टिपण्याचा प्रयत्न करतोय. राज मात्र यशस्वी होतोय. गुण मिळतोय तो आरे संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा मागाशी यशस्वी चढाई म्हणून आपण ज्याच्याकडे आधारस्तंभाच्या भूमिकेत पाहतोय तो बिटला येडूरकडून करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहायचं अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु त्यामध्ये अयशस्वी होतोय. गुण मिळतोय. थर्ड रेड होती त्याचा वापर मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करताना पाहतोय. विटलाईचा खेळाडू पुन्हा एकदा. आता मात्र 4 खेळाडू आहेत आणि या 4 खेळाडूमध्ये राज चढाई करतोय. सध्या चढाई होती आता मात्र राज याच्याकडून. राज परत प्रत्युत्तर दाखल. सूरज शिंदे 10 नंबरची टी शर्ट परिधान केला खेळाडू चढाई करतोय तो आरे संघाकडे. पाहायचंय 2-1-2 अशी 5 खेळाडूमध्ये क्षेत्ररचना आहे. उंच पुराचा हा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय आरे संघाकडे. मध्यरक्षकाला उलकवडी देण्याचा प्रयत्न. सूरज परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आरे संघाकडून चढाई होतीये. ते आता मात्र राज भोसले. 2-2 अशी 4 खेळाडूमध्ये क्षेत्ररचना आहे आणि या 4 खेळाडूमध्ये चढाई करतोय. राज परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई करतोय तो सूरज शिंदे विटलाई अडूर संघाकडून. पकड मात्र या ठिकाणी आता मात्र सूरजला यशस्वीरित्या होतीये. एक महत्वपूर्ण गुण मिळतोय. सेकंड ऑफ फर्स्ट टाइम ऑफ श्रीराम आरे संघ. माता भगिनींना विनंती करतो की आपल्यासाठी आरक्षित जागा समोरच्या सभागृहामध्ये केलेली आहे. महिला वर्ग आपण त्या सभागृहामध्ये बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. रस्त्यावर कोणीही उभे राहू नका. दोन महत्वपूर्ण गुण मिळत आहेत. आता मात्र एकमेव खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. पाहायचं सलसलेली उपांत्य फेरीची पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय आणि नक्कीच त्या ठिकाणी पकड यशस्वी होते. 1+2 3 पॉइंट्स लोन होतोय तो म्हणजे विटलाई अडूर संघावरती. शेवटची 5 मिनिटं लास्ट 5 मिनिट टू गो. 26 आरे 18 विटलाई 18-26. या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय वाघर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य श्रीधरजी बागकर उपस्थित आहेत. मनापासून आपलं हार्दिक स्वागत. तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित कैलासवासी निखिल नार्वेकर स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता मात्र सामना या ठिकाणी रोमांचक स्थिती आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचं अंतिम क्षणी कोणता संघ
विजयी संपादन करतोय. मोड मिळतोय तो विठलाई अडूर संघाला प्रत्युत्तर दखल चढाई होतीये. ते आता मात्र राज पोहोचले यशस्वी चढाईकार आहे श्रीराम आरे संघाचा. ही पहिली लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या लढतीचा आपण जर थरार पाहणार आहोत तो या दोन उभय संघांमध्ये. त्यामध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ आणि उमा महेश्वर हिंदी दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. प्रत्युत्तर दखल चढाई करतोय आरे संघाकडे. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. आता मात्र सामन्याचं काउंटडाऊन सुरू झालं. धावा करतोय आणि त्यामध्ये यशस्वी होतोय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दखल यशस्वी चढाईकार राज भोसले चढाई करतोय. आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय. ज्यावेळी सामना सुरू झाला त्यावेळी पहिल्याच 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली होती. परंतु राजनं बोनसच्या स्वरूपात हा सामना सुरू केला आणि तदनंतर सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो आतापर्यंत यशस्वी होताना दिसतोय. परंतु चांगल्या प्रकारची लढत या ठिकाणी विठलाई अडूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सुदीप विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होती. पकड मात्र या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते. अतिशय सुंदर पकड रोशनच्या माध्यमातून चांगला बॅकअप सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. काउंटडाऊन सुरू होत आहे. नक्कीच शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी बाकी आहे. पुन्हा एकदा यशस्वी चढाईकार श्रीराम आरे संघाचा राज. मात्र पुन्हा एकदा यशस्वी होत. प्रत्युत्तर दखल चढवते विठलाई अडूर संघाकडून. मध्यरक्षकाला टिकण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी होतोय. गुण घेतोय तो म्हणजे विठलाई अडूर संघाला. प्रत्युत्तर दखल राज पुन्हा एकदा. चढाई करतोय राज भोसले श्रीराम आरे संघाकडून. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं. राज परत प्रत्युत्तर दखल विठलाई अडूर संघाकडून. अतिशय चांगल्या प्रकारचं हा सामना या ठिकाणी आपण पाहतो. व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर या उपस्थितांच्या हस्ते आपण या पहिल्या सामन्याची नाणेफेक केली. राष्ट्रगीताला या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. आजच्या दिवसातला हा पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु प्रत्युत्तर दखल आता मात्र अविनाश शेटे. पाहायचंय अविनाश चढाई करतोय विठलाई अडूर संघाकडे. चालू सामन्याचं शेवटचं मिनिट. अविनाश परतोय. प्रत्युत्तर दखल सुदीप रसाळ या ठिकाणी चढाई करतोय. 2-2-2 अशी 6 खेळाडूंमध्ये या ठिकाणी मात्र रोशन यशस्वीरित्या आपली कामगिरी चोख बजावतोय. दोन्ही संघांना एक गुण दिला जातोय होतोय. प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा. आता मात्र तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय राज. यशस्वी चढाईकार म्हणून आतापर्यंत या सामन्यात चांगली भूमिका बजावली ती राज भोसले ना. पहिला उपांत्यफेरीचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. बोनस गुण मिळतोय. प्रत्युत्तर दखल चढवते ती विठलाई अडूर संघाकडून. अतिशय सुंदर पकड. अशा प्रकारे ही लढत या ठिकाणी पूर्ण होते. उपांत्यफेरीचा पहिला सामना या ठिकाणी पूर्ण होतो. बायचे अंतिम गुणसंख्या आपल्याला पंच पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी